मी तरी पण बोलणार आहे. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज संडे नाही आहे, पण तरी पण आम्ही आज सुट्टी मारलेली आहे कारण माझी तब्येत जरा बरी नाही आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल, पण माझी खरंच तब्येत बरी नाही आहे. आणि तब्येत बरी नसलं तर मला माहिती आहे काहीतरी असं खूप काही खायचं मन करतं. तसंच मला पण करते सेम. सो आम्ही आज बनवणार आहोत आलू पराठा. पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मी, माहित नाही कसा होणार आहे ते. तर ओके गाईज, मला ना एक रील आली होती आलू पराठाची, म्हणजे खूप दिवसांपूर्वी आलेली. मग मी ती रील सेव्ह केली होती आणि मला ट्राय करायचं होतं की मला जमतंय का नाही. आज सुट्टी पण आहे आणि मग मी असं विचार केला की चला बनवूयात, टाईम पण आहे. तर येस, आलू पराठा बनवणार आहे आम्ही आज. एक किती बटाटे उकडायचे ग? मला नाही यार माहित, मी नाही बनवलं ह्याच्या आधी कधीच. मग काय करायचंय? बटाटे एक मोठा टाकलाय, सगळ्यात मोठा तो, आणि अजून एक टाकलाय. असं अजून 2 टाकू का छोटे छोटे? आयशा पण येईल, आयशा पण खाईल ना आल्यावर. ओके गाईस, तर आता रात्रीची तयारी पण आतापासूनच करणार आहोत आम्ही, कारण आमच्या एवढं आळशी कोणी ह्या जगात नसेलच मला वाटतं. ठीक आहे, टाकते. मला काय मी टाकलंय बरं का. हे शिल्लक राहिलं तर मला काय बोलायचं नाही. थोडंसं मीठ टाकते म्हणजे लवकर शिजतील. बटाटे वगैरे मस्त उकडत आहेत, तोपर्यंत मी कांदा मिरची वगैरे चिरून घेते. काय काय असतंय यात आलू पराठामध्ये? काय काय असतंय गाईस? मला खूप जास्त चटपटीत खायची आवड आहे माहिती, पण मला कधी कधी बनवायचा खूप कंटाळा येतो. मूड असेल काहीतरी बनवायचा किंवा हा खरंच मला खूपच खाऊ वाटलं, एक्स्ट्रीम लेवलचं क्रेविंग झालंय, तर मग मी बनवते. हे तर हे काय म्हणतात त्याला, बटाटे वगैरे शिजत आहेत, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. बटाटे शिजले असतील, उकडले असतील का गं? काय म्हणतात, शिजतात का बटाटे? शिजतात का उकडतात ग? बटाटे उकडतात सिरियसली? आणि शिजतं काय मग? मला नाही माहिती शिजणं उकडणं. द नेक्स्ट मूव. रात्री गरम होते ना खूप मला. काय शॉर्ट टाकलाय गाईजीनं? थांबा, हेच करते ना, व्हिडिओ करते आणि नुसते व्हिडिओ करते, एडिट करत नाही, टाकत नाही, काय नाही, नुसते व्हिडिओ करते. बापरे, मला म्हणते मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. म्हटलं का, तुला आवडत नाही का व्हिडिओमध्ये यायला? तर मला म्हणते नाही, तू माझ्यामुळे जास्त फेमस होशील. ओ माय गॉड, ओ माय गॉड. डिश ट्राय केली ना कधी पण करू द्या, मग ती कधी पण आयुष्यात मी पहिल्यांदा जेव्हा ट्राय करते ना तेव्हा ती खूप छान होती असं आमच्या घरचे म्हणतात. नंतर काय बघ ना यार, ह्याचं काय झालंय? तुला घट्ट मळ म्हणलेलं, घट्ट एकदम घट्ट. थोडंसं पीठ घ्यावंच लागेल तुला. त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा मिरची
आणि लसूण आणि बटाटे पण उकडलेले आहेत, शिजलेले आहेत, काय तर झालेले आहेत. आता ते मी थोडीशी मॅश करून घेणार आहे. हां, तर काहीच तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि त्याच्यानंतर मिरची, आणि मी लसूण आणि जिरे आणि मोहरीची फोडणी दिली होती ती टाकायची, आणि मिरची पावडर आणि धने पावडर टाकायची आहे, हळद थोडीशी टाकायची आहे. ह्याला ना जिरी मोहरी आणि लसूणची फोडणी देणार आहे. मला माहीत नाही देतात का नाही फोडणी, पण मी तर देणार आहे. एक मिनिट, मी ह्याची फोडणी जी दिली आहे ती ह्याच्यात न टाकता ह्याच्यात टाकून मिक्स करू शकते. तर हे बघा, हे असं झालं आहे. आणि हा ह्याच्यामध्ये मीठ टाका, मेन म्हणजे मी मीठ टाकायचं विसरले होते. टाकलंय मी मीठ आता, मी तो शॉर्ट घ्यायचा विसरले सगळ्यात अगोदर. तर हे थोडंसं गार पण होऊन द्यायचं, कारण बटाटे जे आहे ना, तो मी असं गरम असतानाच असं मॅश केलं होतं, त्या म्हणजे लगेच होईल ना म्हणून तसा मॅश केला होता मी. आणि थोडंसं गार होऊन द्यायचं. तोपर्यंत मी हे जरा क्लीन करते, म्हणजे करायला मला छान वाटेल. झालं आहे आवडून वगैरे. खाने के लिए इतना स्ट्रगल गाइस. हे बटरमध्ये जास्त बेटर पडतं, पण बटर आणायचं पण विसरले मी. दुकानला गेले होते बट मी विसरले आणायचं बटर. ओके, कसले का होत नाही, मी टेस्ट करते कसं. वाव वाव, सिरियसली एवढं छान. तर कणिक पण मस्त भिजली आहे आणि हे पण एकदम एकदम बेस्ट झालं आहे. असा एक कणिकेचा उंडा घ्यायचा आहे, मस्त प्रॉपर असा, नाही का माहीत नाही हा जाड होईल का. ओके, तर ह्याला ना असा पिठामध्ये डुबवून ना असं थोडंसं आपण पोळीसाठी कसं करतो ना तसं करायचं. ते बापरे गरम होते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे ह्याचा पण गोल करून आपण थोडासा पिठामध्ये बुडवायचा, म्हणजे मला माहीत का व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ठीक आहे, तर आता हे मस्त नाही जमत यार मला हे. ठीक आहे, मी ट्राय करणार तरी पण पिठात हात घालून बापरे एवढा उघड असते मला माहिती नसतं. त्याच्यानंतर हे असं कुठून बाहेर येऊ नाही द्यायचं, असं छान असायचा. मोदक करून घ्यायचा. मी काय शिकवते यार तुम्हाला. आणि हे बघा, हे असं प्रॉपर असं त्याच्यामध्ये फिट करून घ्यायचं. तर याला लगेच असं नाही का लाटायला नाही घ्यायचा, असं प्रॉपर अगोदर ते जे आतमधलं जे सारण आहे ते सगळीकडे प्रॉपर मिक्स होण्यासाठी असं ह्याच्यावरती ठेवून असं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं सगळं, लाईक छोटीशी चपाती. त्यानंतर असा पिठामध्ये बुडवायचा आणि एकदम एकदम हलक्या हातानं ह्याला लाटायचं. ओके गाईज, बापरे हे तुटत आहे. प्लीज यार, प्लीज तुटू नकोस. इट्स ओके गाईज, मी पहिल्यांदाच बनवते, जसं होईल तसं होईल. बापरे तुटत यार, हा एका साईडनं. मी पूर्ण अशी झाली की नाही तुटावं म्हणून.
कसा केला आहे मी ते. हे बघा गाईज, यार जमला आहे यार मला. त्यानंतर तव्यावरती मस्त असं सगळीकडे तेल टाकून घ्यायचं. मम्मा हां, आणि मी ह्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की हा एकदम फुल गॅसवरती भाजायचा, म्हणजे तो खरपूस पण होतो, छान पण होतो. जैसा होगा वैसा खाएंगे हम. त्याच्यावरती तुपात पण खाऊ शकता अजून तुम्ही, छान लागत असेल. आय डोंट नो, मला तूप आवडत नाही अजिबात. दिसायला कसा का नसतो, पण टेस्ट छान असावी याची. तुला नाही आहे, खूपच दिवसांपासून ट्राय करायचं होतं मला हे काहीतरी, पण छान झालं यार. कसं झालंय सांग. छान झालंय ना, नक्की. अभी मेरी बारी. वाव, खरंच मस्त झाला यार. बाय बाय.